ओम श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे प्रेमळ आणि जीवन उपयोगी संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा। याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळतील। स्वामी भक्तांनो, आज हा स्वामी संदेश जो भक्त मन लावून 14 मिनिटं ऐकेल त्याच्या मनातील मोठी इच्छा लवकरच पूर्ण होईल आणि त्याच्या घरामध्ये आनंदाची बातमी येईल। त्यामुळे सर्व परिवार खुश होईल आणि सुखी होईल। त्यामुळे या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका आणि स्वामी तुमच्यावर खुश झाले आहेत आणि तुम्हाला हा संदेश देण्यासाठी आले आहेत। त्यामुळे लक्षपूर्वक नक्की ऐका। स्वामी भक्तांनो, स्वामी सोबत असताना गरज नाही लागत कुणाची, भीती नाही वाटत कशाची। स्वामी सोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो। स्वामी सोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी, का उगाचच कसली काळजी करावी। स्वामी सोबत असताना सामोरे जातो मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला। हे स्वामी असेच नेहमी माझ्या सोबत राहा, माझ्याशी आणि इतरांशी। हे म्हणा, कितीही संकटे आली तरी खचू नकोस, विश्वास ठेव, चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा होऊ शकतो। कारण तर अनंत ब्रह्मांडाची स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे आणि या स्वामी शक्तीसाठी जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा आणि व्हिडिओला देखील नक्की लाईक करा। तुमच्या सर्वांच्या इच्छा, आकांक्षा आणि ज्या तुमच्या मनातल्या इच्छा असतील त्या सर्व पूर्ण हो अशी स्वामींचरणी मी प्रार्थना करतो। म्हणून मित्रांनो, याच प्रकारे तुम्ही स्वामींवर जेवढा विश्वास ठेवला तेवढा जास्त तुम्हाला अनुभव घेता येईल। म्हणून लक्षात ठेवा, स्वामी नामावर कायम विश्वास ठेवा आणि स्वामी म्हणतात, मनापासून हाक मार, मी येईन। असं स्वामी महाराजांचा कायम संदेश तुम्हाला आहे। माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ, तुझे मार्ग खुले केले नाही तर सांग। माझ्यासाठी खर्च करून तर बघ, कुबेराचे भांडार उघडले नाही तर सांग। माझ्यासाठी कटू वचने ऐकून तर बघ, तुझ्यावर कृपेचा पाऊस पाडला नाही तर सांग। माझ्याजवळ येऊन तर बघ, तुझ्यावर लक्ष ठेवले नाही तर सांग। माझी गोष्ट लोकांना सांगून तर बघ, तुला मौल्यवान बनवले नाही तर सांग। माझ्या चरित्राचे चिंतन करून तर बघ, ज्ञानाचे मोती तुझ्यात नाही भरले तर सांग। आणि मला तुझा बनवून तर बघ, मग तुला सर्व बंधनातून मुक्त नाही केले तर सांग। माझ्यासाठी दुःख काढून तर बघ, तुला कीर्तिवान नाही बनवले तर सांग। माझ्या मार्गावर चालून तर बघ, तुला शांतिदूत बनवलं नाही तर सांग। तू स्वतःला समर्पित करून तर बघ, तुला हिरा नाही बनवलं तर सांग। तू जगाचे विस्मरण करायला नाही लावले तर सांग आणि तू माझा बनवून तर बघ, प्रत्येकास तुझा नाही बनवले तर सांग। आणि सगळे रस्ते बंद पडतील तेव्हा हा फक्त विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथूनच साथ देतो मी तुझी। एवढा विश्वास माझ्यावर ठेवून तर बघ, तुला नक्कीच मी साथ देईन। आणि आयुष्यात तुम्ही कितीही आनंदी आहात हे महत्त्वाचं नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत हे जास्त महत्त्वाचे आहे। जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका, ते कुणाला सांगू नका, कारण ते तुमचा मजाक उडवतील। ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही। म्हणून तुम्ही जर आत्मविश्वास बाळगला, आयुष्यामध्ये आत्मविश्वास हा भरपूर महत्त्वाचा असतो आणि यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनामध्ये पाहिजे। बस एवढी ताकद असली तर आपणही त्या शिखरावर नक्कीच जाऊ। आणि समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही। एवढे लक्षात ठेवा, मनापासून हाक मार, मी नक्कीच येईन असे स्वामी म्हणतात। आणि आपल्याला स्वामी सांगत आहेत, संकटात असताना तुम्हाला मठात येणे, पोथी वाचन किंवा इतर धार्मिक विधी जमणार नाही, कारण तेव्हा तुमची मनस्थिती तशी नसते। त्या वेळेत आणखी दुःखी राहण्यापेक्षा जाता येता, उठता बसता, कोणत्याही अवस्थेत, कोणत्याही ठिकाणी फक्त स्वामींचे नामस्मरण करत राहा। मी कायम स्वामींच्या सोबत राहील आणि स्वामी माझ्या सोबत राहतील असे म्हणा। असे स्वामी आपल्याला नक्कीच सांगत आहेत। आणि ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते। म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा। सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर सुद्धा एक दिवस गळून पडतं, पद सुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगला राहतो, हे लक्षात ठेवा। आणि आयुष्यात पुढे जात राहा। सुखातही सद्गुरूंची आठवण व्हायला पाहिजे, दुःखात तर त्यांची आठवण होतच असते।
अशी आठवण जर होऊ लागली तर मग आणखी एक पटते की आपली सगळी सुखे आणि दुःखे त्यांनी स्वीकारलेली आहेत. एकदा त्यांनी स्वीकारली आहेत असे म्हटले की मग आपण चिंताहीत होतो. करून बघा हा प्रयोग. आपण एकदम शांत होतो, डोक्याला काही ताप राहत नाही. मग फक्त आला दिवस वाट्याला आलेली कर्तव्य सांभाळून व त्यांचे स्मरण ठेवून आनंदाने घालवायचा. बस एवढंच करायचं. ज्यांच्या मनी श्री सद्गुरू विचार तो नसे कधी लाचार. ज्यांच्या अंगी श्री सद्गुरू भक्ती त्याला नाही कशाची भीती. ज्याच्या हृदयात श्री सद्गुरू मूर्ती त्याची होईल जगभर कीर्ती. जो करेल श्री सद्गुरूंची पूजा त्याच्या आयुष्यातून संकटे होतील नक्कीच वजा. मित्रांनो, एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पाण्यात आंघोळ केली की सर्व पापे धुतली जातात, त्या सर्व पापांचे तू काय करते? ती म्हणाली समुद्रात नेऊन टाकते. समुद्राला विचारण्यात आले तू त्या पापांचे काय करतो? समुद्र म्हणाला मी त्या ढगात नेऊन टाकतो. आणि ढगाला विचारले तू काय करतो त्या पापांचे? ढग म्हणाला मी पावसाच्या स्वरूपात पुन्हा त्यांच्या घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र तसेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा. समाधानी राहा. ठेवले अनंत तैसेची राहावे. चित्ती असू द्यावे समाधान. मित्रांनो, स्वामी कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन करावे लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. तर खरंच इथूनच स्वामी लीला सुरू होते आणि इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकवते, काही क्षण ते हवेतही असतं पण ते हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडून नाही देणार. तो विश्वास तुमचा स्वामींवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का बरं? आपण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता, पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा विश्वास त्यांच्यावर पाहिजे. स्वामींवर विश्वास ठेवा, सगळं काही तुमचं नीट होईल आणि एकदम व्यवस्थित चालेल. मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवता ही सर्वात मोठी गोष्ट आहे. माणसं जोडणं म्हणजे समोरच्याला आहे तसं स्वीकारणं, आपल्या अपेक्षा आपली मतं न लादणं. माणसं जोडणं म्हणजे यज्ञाची कला शिकणं, हुकाचा वाद आणि ठोठाची टिळा टाळणं. माणसं जोडणं म्हणजे माणसांवर शिक्के न मारणं आणि समोरचा अगदी महत्त्वाचा आहे हे स्वतः जाणणं आणि त्याला हे ते जाणून देणं. माणसं जोडणं म्हणजे कौतुकाची एकही संधी न सोडणं, तक्रार मात्र जपून करणं. माणसं जोडणं म्हणजे प्रतिक्रिया नव्हे प्रतिसाद देणं, रागाचेही रूपांतर प्रेमात करता येणं. माणसं जोडणं म्हणजे इतरांना माफ करता करता स्वतःचं मन साफ करणं. आणि सर्वांचं महत्त्वाचं म्हणजे माणसं जोडणं म्हणजे इतरांमधला भगवंत पाहता पाहता स्वतःमधला भगवंत प्रकट करणं. हे म्हणजे माणूस जोडणं असतं. म्हणून माणुसकी लक्षात ठेवा आणि त्यानुसार चालत राहा. कोणत्या नात्याला पुढे जपायचं व कोणत्या नात्याला कुठे थांबायचं याची ज्या माणसाला अक्कल येत असते त्या माणसाला मानसिक त्रासाची छळ सोसावी लागत नसते. काही नाती सुख देतात तर काही नाती दुःख देतात. या दुःख देणाऱ्या नात्याला पुढे याच नात्यातून सुख मिळेल याच खोट्या आशेवर जपत राहिलं की त्रासाची त्यातून नक्की सुरुवात होत असते व वारंवार त्या नात्यामध्ये अपेक्षाभंग झाला की जगणे व अवघड होत जाते. आणि त्यामुळे अशा नात्यांना कधीपर्यंत जपावं, अशा नात्यातून कधीच बाहेर पडावं इतकं जरी समजलं तरी पुरेसं होतं. आणि मग कारण अशा नात्यातून जर सुखच मिळणार नसेल तर ते नातं योग्य वेळेत संपून नेहमीच फायदेशीर ठरतं. आणि मग हीच अमोल विचारधारा. लोक हा शब्द रस्त्यावरच्या स्पीड ब्रेकर सारखा आहे. कित्येकदा आपली गती लोक नावाच्या या गतिरोधक तोडत असतो. वास्तवात माणूस जरी समजशील असला तरी तो स्वयंनियंत्रित आणि स्वयंकेंद्रित असावा. हे माझं आजवरच्या अनुभवावरून झालेलं मत आहे. जेव्हा तुम्ही उपाशी असता तेव्हा अपवाद वगळता तुमच्या रिकाम्या पोटाची खिल्ली उडवणारे हेच लोक असतात. आणि तुम्ही जेव्हा तुमची पोटाच्या गरजेपेक्षा जास्त खातात तेव्हा तुमच्या माजुरडेपणावर थारेचे ओढणारा हाच लोक नावाचा घटक असतो. मात्र प्रत्यक्षात खस्ता खायची जेव्हा वेळ येते तेव्हा हाच घटक अदृश्य होतो. आणि म्हणून आयुष्यात ज्यातून आनंद मिळतो ते करावं, ज्यातून जिवंतपणाचा जाणीवा जिवंत राहतात ते जगावं. कोणी मूर्ख म्हटलं म्हणून तुम्ही मूर्ख ठरत नसता, मात्र इतरांच्या हिनकस रोमण्यामुळे आपण आपल्या ध्येयाच्या धुंदीत चालणं थांबल्यावर मात्र तुम्ही मूर्ख ठरत असता. म्हणून लोकांच्या अस्मितांना स्पर्श न करता स्वतःच्या धुंदीत जगता आलं पाहिजे. बाकी कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, हे म्हणून थोडं टाळायचं असतं. स्मरण आणि विस्मरण या दोन्ही गोष्टी माणसाच्या जीवनात फारच गरजेच्या असतात. कारण या दोन्ही गोष्टींचा जर जीवनात ताळमेळ लावता आला
तर मग चांगल्या प्रकारे जीवन जगण्यात त्या फार महत्त्वाच्या भूमिका पार पाडतात. आणि मग स्मरण चांगल्या गोष्टींच्या जीवनात राहिले तर मग त्या गोष्टींचे स्मरण करून जीवनात सुखद व सुखात जगता येत असते. आणि जीवनात आलेले वाईट अनुभव व प्रसंगाचे अपमान आणि विस्मरण करता आले तर कष्ट व पीडा रहित जीवन जगता येत असते. त्यामुळे जीवनात स्मरण आणि विस्मरण दोन्ही महत्त्वाचे असते व या दोन्हींवर जर आपण प्रभुत्व मिळवून जर त्यांच्या जीवन जगण्याची योग्य प्रकारे वापर केला तर जीवन सुखी, आनंदी, समाधानी होऊन जगता येत असते. एवढं लक्षात ठेवा आणि त्यानुसार चालत राहा. रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या लोकांची पाठ राखण काही उपयोगाची नसते. तुम्ही चांगले आहात की वाईट हा विचार कधीच विसरू नका. आणि कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपली की वाईट असता. मित्रांनो, जीवनामध्ये ग्रंथ समजल्याशिवाय संत समजणार नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत आपल्याला कधीच समजणार नाही. त्यामुळे भगवंत हा कळायलाच पाहिजे. आणि का आणि कशासाठी याचं उत्तर कधीच मिळत नाही. ते शोधावं लागतं आणि त्याच दिशेने नक्कीच आपल्याला चालावं लागतं. दिवस प्रत्येकाचे बदलत असतात, फक्त थोडा संयम ठेवावा लागतो. आजची परिस्थिती उद्या राहत नाही. जीवनात जिद्द, संयम आणि प्रामाणिकपणा असेल तर आपले अस्तित्व कोणीच संपू शकत नाही. एवढं लक्षात ठेवा. आणि संकटाला पाठ दाखवणे हा यशस्वी माणसाचा गुण नाही. त्यामुळे संकटावर मात करण्यासाठी लढा देण्याचा मार्ग नक्कीच तुम्ही निवडला पाहिजे. आणि विचारांमध्ये खूप ताकद असते, त्यामुळे विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. कारण विचार आचरणात आणल्याशिवाय कोणतीही गोष्ट प्रत्यक्षात करून दाखवणे शक्य होणार नाही. आणि एखाद्या कामाचे निरीक्षण करणे हे आवश्यक असते, कारण निरीक्षणातून आपणास अचूक पद्धतीने काम करण्याचा अनुभव नक्कीच मिळू शकतो. आणि किंमत माणसाला तेव्हाच मिळते जेव्हा तो एखादी गोष्ट करून दाखवून स्वतःला सिद्ध करतो. जसे सोने जरी मौल्यवान असले तरी त्यालाही स्वतःच्या किमतीची परीक्षा ही द्यावीच लागत असते. आणि बुद्धिमान बनणे म्हणजे फक्त ज्ञान मिळवणे असा अर्थ होत नाही, तर मिळवलेल्या ज्ञानाच्या मदतीने चुकीच्या गोष्टींना विरोध करून योग्य गोष्टींचे समर्थन आपल्याला करता आले पाहिजे. आणि जीवन सुखी बनवण्याचा आपला प्रयत्न असतो. पण जीवनाच्या प्रवासात दुःखही येते आणि ते सहन करणेही आपले काम असते, हे समजून घ्या. कारण यामुळे जीवनात येणाऱ्या दुःखांवर खंबीरपणे मात करता येते आणि करताही येईल. म्हणून आपल्या जीवनातील कठीण परिस्थितीवर मात करताना एकटेपणा जाणवल्यास झाड जसे लहान रोपट्यापासून मोठे होत जाते तसे स्वतःच्या मुळांच्या मदतीने जमिनीतील पाण्याचा शोध घेते. आणि तसे आपणही स्वतः संकटावर मात करण्याचा प्रयत्न करा. कारण शेवटी स्वावलंबी बनणे म्हणजेच गरजेचे असते आणि ते स्वावलंबी आपल्याला बनायलाच लागेल, हे लक्षात ठेवा. आदर्श व्यक्ती महत्त्वाची प्रेरणा जीवनात नक्की असावी, परंतु आपण आदर्श मानलेल्या व्यक्तीचे काही मोजके गुण जरी आत्मसात केले तरी खूप मोठी गोष्ट आहे, हे समजून घ्या. कारण यामुळे आपण काहीतरी मिळवले आहे हे आपणास नक्की समजेल आणि आपल्या लक्षातही येईल. म्हणून जाणीव असेल तर परकी माणसंही आपली होतात आणि जाणीव नसेल तर आपली माणसंही परक व्हायला नक्कीच वेळ लागत नाही. म्हणून जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. एखादी गोष्ट करायची हे ठरवणे आणि ती प्रत्यक्ष करून दाखवणे यामध्ये एक गोष्ट खूप महत्त्वाची असते, ती म्हणजे कृती. कारण प्रत्यक्ष कृती केल्याशिवाय हे शक्य अजिबात होणार नाही. आणि स्वतःवर विश्वास ठेवून जगा. कारण जर स्वतःवरील विश्वास तुमच्या सोबत असेल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीवर नक्कीच मात करू शकता, हे लक्षात घ्या. आणि जीवन जगताना कमी वयात जास्त अनुभव नसला तरी दोन्ही गोष्टी तारुण्य देते. एक म्हणजे उत्साह आणि दुसरी म्हणजे ऊर्जा. फक्त यांचा योग्य वापर करा. तुमच्या जीवनात योग्य दिशा नक्कीच मिळेल आणि तुम्हाला योग्य दिशेला जायला परवानगी मिळेल. आणि आयुष्यात चढ उतार येतील, पण त्यांची पर्वा न करता आयुष्य जगा. कारण चढ उताराचा सामना केल्याशिवाय जीवन जगण्याचे खरे ज्ञान आपल्याला कधी मिळत नाही. आणि चढ उताराचा सामना आपल्याला प्रत्येक ठिकाणी करावा लागत असतो. म्हणून देह उराशी बाळगून जीवनाचा प्रवास करताना आपण थकतो तेव्हा आराम महत्त्वाचा असतो, पण त्या आरामाला मर्यादा असावी. कारण अति आरामामुळे ध्येयाचा विसर पडू शकतो आणि तसा ध्येयाचा विसर जर तुम्हाला पडाला तर मग तुम्ही भरकटू शकतात. म्हणून जीवनात संघर्ष करायला लागला तर स्वतःला भाग्यवान समजा. कारण वर्तमान काळातील संघर्ष भविष्यात निर्माण होणाऱ्या अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्य आणि अनुभव देते. संगत आपणास घडविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडते, पण प्रत्येक वेळी संगत चांगली मिळेलच असे नाही. त्यावेळी फुलाचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवा. कारण सभोवताली काटे असून देखील फुलं सुंदरता हा गुण कधीच त्यांच्या आयुष्यात विसरणार नाहीत. आणि आपली प्रगती किंवा विकास हा एका प्रयत्नात होत नसून त्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात, हे सत्य स्वीकारा. कारण हे जर तुम्ही स्वीकारले तर तुम्हाला सातत्याने प्रयत्न करण्याची प्रेरणा
नक्कीच मिळेल आणि तुम्ही जीवनामध्ये भरपूर पुढे जाल. म्हणून एखादे कार्य तेव्हा सफल होते जेव्हा ते सर्व गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी कारणीभूत ठरते. त्यामुळे आपल्या कामाचा मूळ उद्देश समजून घेऊन त्यानुसार काम करा. आणि यशस्वी होणे हे तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण वेळेला महत्त्व देऊन स्वतःला शिस्त लावतो. कारण यशाकडे नेणारा मार्ग आपल्याला वाटतो तितका सोपा कधीच नसतो. आणि पात्रता सिद्ध करत बसू नका, कारण पात्रता असणाऱ्या योग्य व्यक्तीला त्याच्या योग्यतेनुसार काय द्यायचे हे वेळ ठरवत असते. आणि आपल्यामधील धाडस हा गुण जागृत ठेवून काम करा, कारण धाडस खूप चांगले काम करण्यास प्रेरणा देऊन समाजाला फायदा नक्कीच पोहोचू शकतो. आणि व्यक्ती सज्ञान वयानुसार होते हे जरी खरे असले तरी खूप वेळा जीवनात आलेल्या कठीण परिस्थितीने व्यक्ती कमी वयात सज्ञान होते. हे वास्तव लक्षात घेऊन जीवन नक्कीच जगा. आणि आपले अस्तित्व म्हणजे स्वतःची ओळख असते. त्यामुळे स्वाभिमान जपा, कारण स्वाभिमानच आपले अस्तित्व नक्कीच निर्माण करू शकते. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, चांगली पुस्तकं वाचणारा माणूस कोणासमोरही नतमस्तक होत नाही. त्याच्याकडे ज्ञानाचा भांडार असतो आणि तो भांडार भरपूर काही प्रमाणात असला तर त्याला कोणीही हरवू शकत नाही. म्हणून हृदय समुद्रासारखे ठेवा, नद्या आपोआप तुम्हाला येऊन मिळतील. आणि जीवनात त्यांनाच महत्त्व द्या ज्यांना तुमची किंमत कळते. आणि ज्याला तुमची किंमत कळत नाही त्याला तुम्ही नक्की सोडून दिले तरी चालते. म्हणून जशी अंधारात उपयोगी पडे मेणबत्ती, तशी संकटामध्ये असते आशा महत्त्वाची. आणि संकटामध्ये तुम्ही आशा ही खंबीर ठेवले पाहिजे. आणि नात्यांच्या दरवाज्यावर अधूनमधून ठकठक करत राहायला हवे. भेट झाली नाही तरी निदान एकमेकांबद्दलची जाणीव मनात मात्र जिवंत असते. आणि हुशार माणसं आपल्या शत्रूकडूनही काहीतरी शिकत असतात. या उलट मूर्ख माणसं आपल्या मित्रांनाच आपले स्पर्धक मानत असतात. म्हणून तुम्ही जीवनामध्ये कधी मूर्ख बनू नका आणि आपल्या मित्रांना कधी स्पर्धक बनवू नका. म्हणून आमचा देव दगडात नाही, आम्ही दगडात देव पाहणारी माणसं आहोत. आणि म्हणून दगडात आपण जर देव पाहिला तर आपण मनोभावे देवाची सेवा करत असतो आणि मनापासून देव आपण मानत असतो, हे लक्षात घ्या. म्हणून प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला सांभाळण्यास प्राधान्य द्या, कारण जेव्हा कठीण परिस्थिती येते तेव्हा आपले मन स्थिर राहणे आणि मनात आत्मविश्वास निर्माण होणे हे फार गरजेचे असते. आणि असा आत्मविश्वास जर तुमच्या मनात निर्माण झाला तर तुम्ही भरपूर काही पुढच्या स्तरावर जाऊ शकता. आणि मित्रांनो, मनाचा झरा निर्मळ असला की जीवनाच्या तळ्यात गाळ कधी साचणार नाही. कारण तुमचं मन जर निर्मळ असलं तर तुम्हाला प्रत्येक माणूस आवडू लागेल आणि प्रत्येक माणसाला तुम्ही आवडू लागाल. म्हणून विश्वासाने मनात धैर्य निर्माण होते. म्हणून विचार नेहमी तुमचे सकारात्मक ठेवा. आणि उगवली सोन सकाळ, तेजाळा सूर्य सरला अंधार, उजळत्या चारी दिशा रंग केसरी दाटला नभात. अशाच तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक सकाळ होत असते. आणि या सकाळच्या दिवशी तुम्ही चांगल्या गोष्टी करायच्या की वाईट गोष्टी करायच्या हे तुम्ही स्वतः ठरवायचं असतं. आणि हे स्वतःलाच तुम्हाला ठरवायला लागेल. म्हणून प्रेम झोपेवर करावे, पण स्वप्न गंतव्याचेच पाहावे. आणि स्वप्न पाहत असाल ते पूर्ण करण्यासाठी तुमच्यामध्ये तितकी धमकही असली पाहिजे. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही आतोनात प्रयत्नही केला पाहिजे. अध्यात्म म्हणजे आत्मशुद्धीची प्रक्रिया, बाकी काही नाही. तुमचा आत्मा शुद्ध झाला आणि निर्मळ मनाने तुम्ही स्वामींची भक्ती केली तर तुम्ही नक्कीच पूर्ण मोक्षाला प्राप्त होऊ शकता आणि तुम्हाला जीवनामध्ये भरपूर काही यशही मिळू शकतं. म्हणून माणसासाठी सगळ्यात कठीण गोष्ट म्हणजे माणूस होऊन जगणे. म्हणून आपण प्रत्येक वेळी माणूस होऊन जगलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. आणि आयुष्यातील चुका खोडता जरी येत नसल्या तरी दुरुस्त नक्कीच करता येतात. म्हणून त्या चुका प्रत्येक वेळी दुरुस्त करत चला. आणि चुका दुरुस्त केल्या तर भरपूर काही गोष्टी या तुमच्या जीवनातून संकटमुक्त होऊन जातील. आणि यश मिळवण्यासाठी गुरुचे योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे मानले जाते. पण त्यापेक्षाही जास्त महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे शिष्याने यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करणे. आणि शिष्य जर कठोर परिश्रम करण्यासाठी तयार नसला तर मग त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून शिष्यानेही तसेच बनले पाहिजे आणि जीवनात प्रगती पथावर पुढे गेले पाहिजे. म्हणून आयुष्य हे एखाद्या शब्द कोड्यासारखे असते. कारण जसे शब्द कोडे पूर्ण सोडवण्यासाठी आपणास प्रत्येक शब्द शोधावा लागतो, त्याचप्रमाणे आयुष्यातील प्रत्येक समस्येला तोंड देण्यासाठी, त्यावर मात करण्याचा उपाय शोधण्यासाठी आपणास प्रयत्न हे करावेच लागतील. आणि तेवढ्या जिकरीने ते प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो. फक्त आपल्यामध्ये ती हिंमत असायला हवी आणि तो जिगर असायला हवा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही कितीही मेहनत करा आणि काही करा, पण तुम्ही जर स्वामींचं नामस्मरण करत नसाल आणि स्वामींवर विश्वास नसेल तर मग तुमच्या मार्गात भरपूर काही अडचणी येतील. आणि त्यांचा सामना करण्यासाठी तुम्हाला स्वामींना आर्ततेने हाक घालावी लागेल. म्हणून स्वामींना आर्ततेने हाक घाला आणि स्वामींचा नक्कीच दररोज दर्शन घ्या.
बघा, तुम्हाला स्वामींचे गोड अनुभव येतील आणि तुम्हाला समजेल की स्वामींची लीला अपरंपार आहे. म्हणून आपण केलेल्या कामाचा सर्वोत्तम म्हणून गौरव केला जाईल इतकी ताकद लावून काम करा. कारण कोणतेही काम करायचे म्हणून करायचे ही सवय यामुळे बदलू शकते. आणि निर्णय योग्य घ्यायचा असेल तर बुद्धीचा वापर करा. कारण मन हे मोह निर्माण करते, त्यामुळे योग्य निर्णय घेणे कठीण होऊन जाते. म्हणून तुमचा बुद्धीचा वापर घेऊन तुम्ही प्रत्येक निर्णय करायचा आहे. आणि योग्य व्यक्तींना दिलेली संधी आपणास उत्तम कामाची खात्री देते. त्यामुळे व्यक्तीपेक्षा त्याची पात्रता लक्षात घ्या. कारण यातून योग्य व्यक्तीला त्याच्या क्षमतेनुसार काम मिळेल आणि चांगले कामही पूर्ण होण्यास नक्कीच मदत होईल. म्हणून ज्ञान मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतो, पण मिळवलेल्या ज्ञानाचा वापर योग्य पद्धतीने आणि योग्य कामास करणे हा ज्ञान प्राप्त करण्याचा मूळ उद्देश आहे. आणि आपण तो उद्देश लक्षात ठेवून काम नक्कीच केले पाहिजे. आणि परिस्थिती अनुभव देऊन जगायला शिकवते, पण त्यासाठी आपणही परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असते. म्हणून प्रयत्न हे आपल्यालाच करावे लागतील आणि आपल्यालाच त्यातून बाहेर निघायला लागेल. आणि सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश देण्याचे काम परमेश्वराचे आहे. त्यामुळे स्वतःचे काम करत राहा. कारण कष्ट जर आपले असतील तर इतरांकडे लक्ष देण्याची गरज आपल्याला कधी भासणार नाही. आणि आपल्यामध्ये काय कमी आहे याकडे लक्ष देऊ नका, जे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. कारण आत्मविश्वास वाढवण्यासाठी नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष आपल्याला करावे लागेल. आणि नशिबात परीक्षा घेत असेल तर मग घेऊ द्या, आपणही त्यास उत्तर देण्याची तयारी ठेवायची. कारण परीक्षा टाळण्यापेक्षा त्या सामोरे जाणे केव्हाही योग्य असते. आणि मित्रांनो, दगडाचा देव क्षणात होत असतो, पण माणसाला माणूस म्हणून जगताना आयुष्यभर संघर्ष करावा लागत असतो. म्हणून तुम्ही निर्मळ मनाने नक्कीच प्रत्येकाविषयी चांगला विचार केला पाहिजे आणि कोणाविषयी द्वेष करू नका. हसण्यापेक्षा हसवण्याचं आणि जगण्यापेक्षा जगवण्याचं मूल्य खूप जास्त असतं. आणि कर्म चांगली ठेवा. जीवनात कधीही अंधार पडणार नाही आणि अंधार येणार सुद्धा नाही. म्हणून एक स्वप्न नेस्तनाबूत होऊ नये. दुसरं स्वप्न पाहण्याच्या आशावादाला आयुष्य असं म्हणत असतात. आणि जपून ठेवावा विश्वास माणसांवर, कारण प्रत्येक माणूस आपला नसतो. जपून घ्यावा निर्णय आयुष्यातला, कारण प्रत्येक पर्याय हा आपला नसतो. एवढं लक्षात घ्या. आणि जाळणाऱ्या मोठ्या अग्नीपेक्षा ऊब देणारा लहान अग्नी चांगला असतो. म्हणून लहान दुश्मन जर तुम्ही पाळले तर ते चांगले असतात, पण मोठे दुश्मन तुम्ही अजिबात पाळू नका. आणि जीवनामध्ये अहंकार ही भरपूर मोठी गोष्ट आहे आणि ही गोष्ट तुमच्याजवळ नसली तेच बरं आहे. अहंकार कधी बाळगू नका. रावण एवढा अहंकारी होता, पण त्याचा शेवटी मृत्यू झाला आणि त्याला श्रीरामांनी नक्कीच पूर्णपणे नष्ट करून टाकला. म्हणून तुमचा अहंकारही असाच नष्ट होऊन जाईल. आणि निराधार आकाशच धरतीला खरा आधार देते. म्हणून मित्रांनो, तुम्ही कुणाला आधार देत असाल तर त्याला नक्कीच दाखवू नका. आणि सत्याची भाषा साधी सोपी पण परिणामकारक असते. आणि सत्य तुम्ही नक्कीच तुम्हाला विजयी करून टाकेल. म्हणून ऐकताना कान, बोलताना मन आणि विचार करताना बुद्धी स्वतःचीच आपल्याला वापरावी लागते. आणि काही पुण्य अशीही करायची असतात की ज्याचा साक्षीदार देवाशिवाय कोणी नसावा. म्हणून गुप्तपणे तुम्ही नक्कीच चांगले कर्म करायचे. देव सर्व काही बघत असतो आणि सर्व काही तुम्हाला देणार असतो. म्हणून सुंदर गोष्टींवर सगळेच प्रेम करतात, पण प्रत्येक गोष्टीतील सौंदर्य शोधणे हा मनाचा मोठेपणा असतो. आणि तो मनाचा मोठेपणा तुमच्याकडे असणे खूप महत्त्वाचे आहे. आणि उत्तम चारित्र्याची निर्मिती तेजस्वी आणि उत्कृष्ट कल्पनातून होते. म्हणून तुमच्याकडे तशा चांगल्या कल्पनाही असायला हव्यात. चांगल्या कल्पना असल्या की तुम्ही चांगल्या मार्गावर भरपूर पुढे जाऊ शकता. आणि सोपे होते आयुष्य तक्रार कमी आणि आभार जास्त मानल्याने. एवढं लक्षात ठेवा. आणि नातं हे वाऱ्याच्या झुळुकीसारखं हवं. गडबड नाही, गोंधळ नाही, शांत आणि हवं हवंसं वाटणारं. सुख तुम्ही कोणालाही वाटावं, पण दुःख मात्र विश्वासातील माणसांनाच नक्की सांगितलं पाहिजे. आणि जीवनात मौन चांगलं असतं. अनेकदा शब्दांनी वैर निर्माण होतात. म्हणून तुम्ही नेहमीच मौन बाळगलं पाहिजे. जेवढं जास्त मौन बाळगाल तेवढं तुम्ही आयुष्यामध्ये तुमचे टेन्शन फ्री राहाल. एवढं लक्षात घ्या. आणि जीवनामध्ये कष्टाची किंमत कळायला वयाने नाही तर जबाबदारीने मोठं व्हावं लागतं. ज्याच्या अंगावर जबाबदारी असते तो व्यक्ती नक्कीच तसंच मोठा होत असतो आणि अनुभव घेत असतो. म्हणून आपल्या दोषांवरचे उपाय आपल्याकडेच असतात, फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते. एवढं लक्षात घ्या. आणि आयुष्यात दुःख मिळवण्याचे कारण म्हणजे अवास्तव अपेक्षा. या अपेक्षांचा त्याग करा आणि मग बघा आपले आयुष्य किती सुंदर होऊन जाते आणि किती चांगले होऊन जाते. म्हणून मित्रांनो, जीवाला जीव देणारे मित्र तुमच्या आयुष्यात असतील तर तुम्हाला इतकं श्रीमंत दुसरं कोणी नाही. पण त्याच्या उलट असतील तर मग तुमचे इतके दुःखीही कोणी नसणार आहे. म्हणून घर म्हणजे फक्त इमारत नसते,
तर एका कुटुंबाच्या भावनेचं ते मंदिर असतं. म्हणून घर हे आपण नीट चांगलं पद्धतीने ठेवलं पाहिजे आणि जपलंही पाहिजे. आणि आपली माणसं आपण कधीही सोडू नये, ती नीट जपायला शिकलं पाहिजे. वस्तू लाख रुपयांची असो किंवा 1 रुपयांची असो, ते फारचे महत्त्वाचे नाही. ती स्वतःच्या कष्टाची आहे हे जास्त महत्त्वाचे आहे आणि ती स्वतःच्या कष्टाचीच असली पाहिजे. जेव्हा तुम्ही रागावलेले असाल तेव्हा शांत राहण्याचा प्रयत्न करा, कारण रागाच्या भरात उच्चारलेले शब्द उद्ध्वस्त करून टाकतात आणि सर्व काही नष्ट करून टाकतात, एवढं लक्षात घ्या. आणि मनातल्या विश्वासाला जराही ढळू देऊ नका, कारण मोती तयार होण्यासाठी शिंपल्याच्या दोन्ही बाजू घट्ट असावे लागतात. म्हणून आपल्याही मनाच्या आणि बुद्धीच्या दोन्ही बाजू या घट्ट असाव्या लागतील. आणि भविष्याची काळजी असली की माणूस आजचा दिवसातील प्रत्येक क्षणाचा हिशोब ठेवत असतो आणि प्रत्येक क्षण तो काम करत असतो किंवा आनंद घेत असतो. म्हणून स्वामी भक्तांनो, हा संदेश तुम्हाला मनापासून आवडत असेल तर नक्कीच याला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. मित्रांनो, आयुष्यात आपण आपलेच नक्कीच पायावर कुऱ्हाड मारून घेतो आणि आपल्याला ते कळतही नाही. मित्रांनो, तुम्ही जसे बोलता, जसे वागता, तसे तुमचे जीवन हे घडत जात असते, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा तुम्हाला कळेल की आपण खूप मोठी चूक करत आहोत आणि ती सुधारण्यासाठी आपल्याला नक्कीच खूप वेळ लागणार आहे. म्हणून ती चूक तुम्ही सुधारा आणि भरपूर काही गोष्टी तुमच्या दैनंदिन जीवनातील तुम्हाला बदलायला लागतील. लोक कसे कळत न कळत अजाणता त्यांच्या परिस्थितीला स्वतःच कारणीभूत ठरतात. हे स्पष्ट करण्यासाठी वरील 3 उदाहरणे उद्घाटन केली आहेत आणि ती तुम्ही नक्कीच समजून घ्यायला पाहिजेत. म्हणून तसे पाहिले तर त्यांचा हेतू चांगला असतो, परंतु या हेतूंशी न जोडणारे विचार करून आणि इच्छा बाळगून ते सतत या चांगल्या हेतूंच्या प्राप्तीचे मार्ग बंद करीत आहेत. असे असंख्य आणि अक्षरशः विविध प्रकारचे किस्से बघायला मिळतील, परंतु ते महत्त्वाचे नाही. कारण आपण ठाम निर्धार केला तर आपल्या मनात आणि जीवनात विचारांचे नियम कसे कार्य करीत आहेत याचा मागोवा घेऊ शकतो. आणि जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत केवळ बाह्य तथ्यांच्या आधारे तर्कनिष्ठ विचार करता येणार नाही. म्हणून परिस्थिती किंवा घटना या इतक्या गुंतागुंतीच्या असतात की विचार इतके खोलवर रुजलेले असतात आणि प्रत्येक व्यक्तीची सुखाची, आनंदाची व्याख्या व कल्पना इतक्या वेगवेगळ्या असतात की आपली संपूर्ण आत्मकथित स्थिती ही जरी आपल्याला माहिती असली तरी आपल्या आयुष्यातील केवळ बाह्य घटनांवरून त्याचे योग्य मूल्यांकन इतर कोणालाही करता येत नाही. एखादी व्यक्ती काही विशिष्ट बाबतीत प्रामाणिक असूनही तिला हाल अपेष्टा सहन करावे लागतात, तर दुसरी व्यक्ती काही बाबतीत अप्रामाणिक असूनही भरपूर संपत्ती मिळवते. हे पाहून सहसा असा निष्कर्ष निघतो की पहिल्या व्यक्तीला तिच्या विशिष्ट प्रामाणिकपणामुळे अपयश आले आणि दुसऱ्या व्यक्तीच्या विशिष्ट अप्रामाणिकपणामुळे तिची भरभराट झाली. असे निष्कर्ष वरच्या निरीक्षणाच्या परिणामी निघतात, ज्यामागे असे गृहीत धरले जाते की अप्रामाणिक व्यक्ती ही जवळपास संपूर्णतः भ्रष्ट असते आणि प्रामाणिक व्यक्ती साधारणतः पूर्णतः सद्गुणी असते. गहन ज्ञान आणि विस्तृत अनुभवाच्या प्रकाशात पडताळून पाहिले तर असे निष्कर्ष चुकीचे ठरतात. बारकाईने पाहिल्यास असे दिसून येईल की त्या अप्रामाणिक माणसातही काही वाखाणण्यायोग्य सद्गुण आहेत आणि जे त्या प्रामाणिक माणसात नाहीत, आणि प्रामाणिक व्यक्तीतही काही दुर्गुण अगदी सूक्ष्म का असेनात पण आहेत जे त्या अप्रामाणिक माणसात नाहीत. प्रामाणिक माणूस त्याच्या प्रामाणिक विचारांची आणि कृतींची चांगले फळे चाकत आहे आणि तरीही तिच्या दुर्गुणामुळे उत्पन्न झालेल्या यातनांचाही तिला अनुभव घ्यावा लागत आहे. त्याचप्रमाणे अप्रामाणिक माणूसही त्याच्या वाटेच्या सुखदुःखाचा अनुभवात घेत आहे. एखाद्या सद्गुणांमुळे, भलेपणामुळे त्याला दुःख भोगावे लागत आहे. हा विचार मानवाच्या दांभिकतेला पोषण देणारा असतो, परंतु जोपर्यंत आपण आपल्या मनातील प्रत्येक वाईट, कडवट आणि अशुद्ध अपवित्र विचार मुळासकट उपटून टाकत नाही आणि आपल्या कलंकित झालेल्या आत्म्यावरचा एक ना एक डाग धुवून काढत नाही, तोपर्यंत आपण असे म्हणू की आपल्या यातना, आपले दुःख आपल्या वाईटांचा, गुणांचा नव्हे तर चांगल्या गुणांचा परिणाम आहे. त्या सर्वोत्तम परिपूर्णतेच्या मार्गावर वाटचाल करीत असताना ती साध्य करायचा कितीतरी आधी आपल्याला आढळून येईल की आपल्या मनात काही जीवनात कार्यरत असलेला तो महान निर्णय आणि नियम संपूर्णतः न्यायपूर्ण आहे आणि त्यामुळे तो वाईटाच्या मोबदल्यात चांगले आणि चांगल्याच्या मोबदल्यात वाईट परिणामच देऊ शकत नाही. जेव्हा आपल्याला हे ज्ञान प्राप्त होईल आणि जेव्हा आपण आपल्या पूर्वायुष्यातील अज्ञानाकडे आणि या नियमांबद्दल बाळगलेल्या आंधळेपणाकडे वळून पाहू, तेव्हा आपल्याला कळेल की आपल्या आयुष्यात नेहमीच न्यायपूर्ण व्यवस्था असते आणि भूतकाळातील आपले सगळे चांगले वाईट अनुभव हे आपल्या उन्नतीत सारखेच कार्य करीत होते.
अर्थात हा आपला स्व अद्याप उन्नत झालेला नसल्यामुळे आपल्या हातून वाईटही कृती घडत असते. पण चांगले आणि वाईट विचार हे कृती यांचे परिणाम कधीच वाईट येऊ शकत नाही, तर वाईट विचार आणि कृती कधीच चांगले परिणाम आणू शकत नाही. याचाच अर्थ असा की जे पेराल तेच उगवेल. आंबा पेरला तर मधुर आंबाच उगवेल आणि कारल्याचे बी पेरले तर कडू कारलेच उगवतील. हा नियम आपण निसर्गाच्या बाबतीत समजून घेतो आणि त्यानुसार वागतही असतो. परंतु फार थोड्यांना कळते की मानसिक आणि नैतिक विश्वातही हाच निर्णय कार्य करीत असतो. अर्थात तिथे त्यांचे कार्य अगदी साध्या आणि आढळ रीतीने चाललेले असते आणि म्हणून ते या नियमांचे पालन करत नाही. यातना, दुःख हे नेहमीच एखाद्या बाबतीत केलेल्या चुकीच्या विचारांचा परिणाम असतो. हा परिणाम सुचवत असतो की आपण आपल्या स्वतःशी, आपल्या अस्तित्वाच्या नियमांशी जुळेल असे सुसंगत वागलो नाहीत आणि सगळ्या यातनांचा सर्वोच्च आणि एकमेव हेतू असतो मानवाच्या आत्म्याला शुद्ध करणे, त्यांच्यातील सगळे निरर्थक, सगळी अशुद्धी आणि अपवित्रता जाळून टाकणे. जे पवित्र असतात त्यांच्या यातना, त्यांची दुःखे संपतात आणि अग्नीत तापून शुद्ध केलेल्या सोन्यातील सगळी अशुद्धी आगीत नष्ट होते आणि एक परिपूर्ण शुद्ध आणि पवित्र प्रबुद्ध आत्मा त्यानंतर कधीच दुःख भोगत नाही. ज्या परिस्थिती, या घटना आपण दुःखाने तोंड देत असतो त्या आपल्या आंतरिक विसंवादाचा परिणाम असतात, तर ज्या परिस्थितींना आपण आनंदाने आणि संतोषपूर्वक सामोरे जात असतो त्या आपल्या मानसिक संतुलनाच्या परिणामी निर्माण झालेल्या असतात. भौतिक वस्तू, संपत्ती नव्हे, अनुग्रह आणि आनंद, समाधान, अगदी परमसुखाच्या अनुभवावरून योग्य विचारांचे मोजमाप केले जाऊ शकते. व्यक्तींजवळील भौतिक साधन संपत्तीच्या अभावावरून नव्हे, तर त्याच्या दुःख आणि यातनांवरून, त्यांच्या वाईट विचारांचा, चुकीच्या विचारांचा अंदाज लावता येतो. काही लोक श्रीमंत असूनही दुःखी असतात, तर काही दारिद्र्यात राहूनही परमसुखाचा अनुभव घेत असतात. परमसुखाला संपत्तीची जोड तेव्हाच लाभते जेव्हा संपत्तीचा वापर योग्य रीतीने आणि शहाणपणाने केला जातो, आणि दारिद्र्य तेव्हाच दुःखमय बनते जेव्हा ती व्यक्ती असे समजते की तिच्यावर ते दारिद्र्याचे ओझे अन्यायाने लादले गेले आहेत. दारिद्र्य आणि अतिउपभोग ही दुःखाची दोन टोके आहेत. ही दोन्हीही तितकीच अनैसर्गिक आहेत आणि दोन्हीही मानसिक असंतुलनाचाच परिणाम आहेत. जोपर्यंत आपण सुखी, समाधानी, निरोगी आणि समृद्ध असतो तोपर्यंतच आपण योग्य मानसिक स्थितीत असतो आणि आनंद, सुख, समाधान, आरोग्य आणि भरभराट, समृद्धी हा परिणाम असतो आपल्या आंतरिक स्थितीने बाह्य स्थितीशी केलेल्या योग्य संतुलन साधण्याचा. म्हणून स्वतःला आपल्या बाह्य परिस्थितीशी योग्य रीतीने जुळवून घेण्याचा. केवळ जेव्हा आपण शिव्याशाप देणे, तक्रार करीत शोक करण्याचे थांबवतो तेव्हाच आपण सुखी, निरोगी आणि समृद्ध म्हणू शकतो. आपल्या जीवनाचे नियमन करणाऱ्या सुप्त न्यायाचा शोध घेऊ शकतो आणि घेऊ लागतो तेव्हाच हे शक्य होते. आपल्या आयुष्याचे नियंत्रण करणाऱ्या त्या घटकाशी जुळवून घ्यायला आपण शिकून घेतले म्हणजे आपण आपल्या स्थितीबद्दल इतर कोणाला तरी बोला लावायचे आणि दोषी ठरवायचे थांबवतो. आपल्या मनात मजबूत आणि निरोगी विचारांना जतन करू लागतो. परिस्थितीशी झगडण्याचे बंद करतो व उलट त्यांना आपल्या अधिक वेगवान प्रगतीला मदत करणारे साधन समजून त्यांचा वापर करू लागतो आणि स्वतःच्या अंतरंगात सुप्त व्यवस्थेत दडलेल्या सामर्थ्याचा आणि शक्यतांचा शोध घेण्याचे साधन म्हणून त्यांच्याकडे पाहू लागतो. या ब्रह्मांडात अव्यवस्था आणि गोंधळाचे नव्हे तर कायदा किंवा नियमांचे वर्चस्व असते. अन्यायाचे नव्हे तर न्यायाचे राज्य चालते. न्यायाच आयुष्याचा गाभा आहे, आत्मा असतो. या विश्वाच्या आध्यात्मिक शासनाला आकार देणारे चालक बळ म्हणजे भ्रष्टाचार नव्हे तर सद्गुण, सदाचार. म्हणून ब्रह्मांडात जे चालले आहेत ते योग्यच आहे अशी स्वतःची रास्त समजूत करून घ्यायला हवी. स्वतःला योग्य मार्गावर आणण्याच्या प्रक्रियेत आपल्याला दिसून येते की आपण गोष्टी आणि इतर व्यक्तींबद्दलचे आपले विचार बदलले म्हणजे त्यांचे आपल्याबद्दल असलेल्या विचारातही बदल, परिवर्तन घडून येते. या सत्याचा पुरावा प्रत्येक व्यक्तीत आढळत असतो. या सत्यामुळे आपल्याला पद्धतशीरपणे अंतर्मुख होऊन आत्मविश्लेषण करणे सोपे जाते. आपण आपल्या विचारात आमूलाग्र परिवर्तन घडून आणले तर त्याच्या परिणामी आपल्या जीवनातील भौतिक परिस्थितींमध्ये किती झपाट्याने रूपांतरण घडून येते हे पाहून आपण आश्चर्याने थक्क होऊन जाऊ. आपण असे समजतो की आपले विचार आपल्या मनात गुप्त राहू शकतात, पण ते तसे गोपनीय राहू शकत नाही. आपले विचार लवकरच सवयींचे रूप धारण करतात आणि सवयींना ठोस आकार मिळतो. परिस्थितीच्या घटनांच्या रूपात
अधम आणि नीच विचार लवकरच मद्यपानाच्या आणि रागाच्या कडवटाच्या सवयीत रूपांतरित होतात आणि या सवयी दुःखाच्या आणि विनाशाच्या परिस्थितीचे रूप धारण करतात. विनाशक आणि विघातक विचार मग तो कोणत्याही स्वरूपाचा असो, गोंधळात टाकणाऱ्या, थकवून टाकणाऱ्या सवयी लावतो आणि या सवयी आपले लक्ष विचलित करणाऱ्या बनतात आणि त्या विपरीत परिस्थिती निर्माण करतात. भय, शंका आणि अनिश्चिततेचे विचार दुबळे आणि चंचल सवयी लावतात आणि या सवयी अपयश, दारिद्र्य आणि पराधीनता निर्माण करतात. आळशीपणाचे विचार अस्वस्थतेच्या आणि अप्रामाणिकपणाच्या सवयी लावतात, ज्यांच्यातून निर्माण होणारी अनारोग्यप्रद परिस्थिती गरिबीकडे नेते. आणि तिरस्काराचे आणि धिक्काराचे विचार इतरांवर दोषारोपण करण्याच्या आणि हिंसेच्या सवयी लावतात, ज्यांच्यातून इजा होण्याची आणि छळ होण्याची परिस्थिती आकाराला येते. कोणत्याही प्रकारच्या स्वार्थी विचारांमुळे स्वार्थी आणि आपमतलबी सवयी लागून त्यातून क्लेशकारक विपत्ती नक्कीच ओढवते. म्हणून तर दुसरीकडे कोणत्याही प्रकारच्या सुंदर विचारातून दयाळूपणाच्या समृद्धीच्या सवयी लागतात, ज्या मनमिळावू, आनंदी आणि सौख्यपूर्ण परिस्थितीत परावर्तित होतात. आणि सृजनशील आणि रचनात्मक विचार नमस्तेपणाच्या नक्कीच तुम्ही संयमाच्या आणि आत्मसंयमाच्या सवयी लावतात आणि त्यातून विश्वास आणि शांततामय परिस्थिती निर्माण होते. म्हणून धाडसाचे, आत्मनिर्भयतेचे, निर्णायकतेचे विचार शक्तिशाली आणि उत्पादक सवयी लावतात आणि त्यातून यश, मुबलकता आणि स्वातंत्र्याची परिस्थिती निर्माण होते. उत्साही विचार स्वच्छतेच्या आणि उद्यम करणाऱ्या, परिश्रम करणाऱ्या सवयी लागतात आणि या सवयीतून सुखद आणि आनंददायी परिस्थिती निर्माण होतात. मृदू आणि क्षमाशील विचारातून सौम्यतेच्या, मृदुतेच्या सवयी लागतात आणि ज्यांच्यातून सुरक्षित आणि निरामय, आरोग्यप्रद परिस्थिती निर्माण होतात. प्रेममय आणि निस्वार्थी विचारातून इतरांसाठी स्वतःचा विचार न करण्याच्या निस्वार्थ सवयी लागतात आणि ज्या सवयीतून निश्चित, खात्रीशीर आणि चिरकाल टिकणारी समृद्धी आणि खरी संपत्ती मिळते आणि प्राप्त होते. म्हणून विशिष्ट विचारसरणी सातत्यपूर्ण असली, ती टिकून राहत असेल, तर मग ती चांगली असो वा वाईट, त्याचा प्रभाव आपल्या चारित्र्यावर आणि परिस्थितीवर पडल्याशिवाय राहत नाही. आपण आपल्या परिस्थितींना प्रत्यक्ष निवडू शकत नाही हे खरे, परंतु आपण आपल्या विचारांची तर निवड करू शकतो आणि त्याद्वारे अप्रत्यक्षपणे तरी खात्रीशीरपणे आपण आपल्या परिस्थितीला आकार देत असतो. म्हणून निसर्ग आपल्याद्वारे आणि आपल्यासोबत कार्य करीत असतो आणि ज्या विचारात आपण जास्त रममाण होत असतो त्यांना निसर्ग वास्तवात साकार करीत असतो. अशा संधी तो आपल्याला उपलब्ध करून देत असतो की ज्यांच्यामुळे चांगले आणि विघातक दोन्ही विचार आपल्या मनाच्या पृष्ठभागावर, सपाटीवर यायला मदत होत असते. आपण जसे नकारात्मक आणि विघातक, विनाशक विचार करायचे थांबवतो, तसे संपूर्ण विश्व आपल्या प्रती मृदुत्व धारण करते आणि ते आपणास मदत करायला सज्ज होते. आपण आपल्या दुर्बल आणि रोगिष्ट विचारांचा त्याग करता क्षणी सगळीकडून अशा संधी आपल्या मदतीला धावून येतात की ज्या आपल्या ठाम, दृढ निर्धाराला बळकटी देतात आणि आपण चांगल्या विचारांचे संवर्धन करायला लागतात. आणि कोणतेही दुर्दैव, कठोर नियती आपल्याला दुःख आणि लज्जास्पद स्थितीत बांधून ठेवू शकत नाही. हे विश्व हे जणू आपल्या हातातील कॅलिडोस्कोप असतो, म्हणजे प्रत्येक क्षणाला आपल्या समोर विविध रंगाच्या मिश्रणाच्या आकृती उभ्या करीत असते आणि ज्या आपल्या सतत बदलत्या विचारांशी जुडणाऱ्या असतात. म्हणून तुम्ही तेच म्हणाल जे तुम्हाला बनायचे आहे. अपयशाला त्याचे खोटे समाधान त्या गरीब बिचाऱ्या बाह्य परिस्थिती नामक शब्दात शोधू द्या, परंतु आत्मा त्याचा निषेध करतो. आत्मा मुक्त असतो, तो वेळेला मुठीत धरतो, तो स्थळावर विजय मिळवतो, तो संधी किंवा योगायोग म्हणणाऱ्या फसव्या बडाईखोरांवर दहशत बसवतो आणि जुलमी परिस्थितीला तिच्या सिंहासनावरून पदच्युत करून आपला दास बनवतो. मानवी इच्छा ते अदृश्य बळ अमर आत्म्याचे बालक असते, जे वाटेतील पाषाणी अडथळ्यांच्या भिंती भेदून त्यांच्या ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग शोधू शकते. म्हणून उशीर लागल्यास अधीर बनू नका, तर त्या समजदार माणसाप्रमाणे वाट पहा की ज्याला हे कळत असते की जेव्हा आत्मा उन्नत होऊ आदेश देतो तेव्हा अगदी देवही त्याचे पालन करायला सज्ज होत असतात. म्हणून विचारांचा प्रभाव आरोग्य आणि शरीरावर पडत असतो हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. मानवी शरीर हे एक नाजूक आणि लवचिक उपकरण असते. त्याच्यावर ज्या विचारांचा प्रभाव पडतो त्याला ते तत्परतेने प्रतिसाद देत असते आणि आपला देह हे शरीर आपल्या मनाचा दास असते. ते मनातील विचारांची अंमलबजावणी करीत असते. मग हे विचार काळजीपूर्वक, हेतुपूर्वक निवडलेले असोत वा आपोआप स्वयंस्फूर्तपणे व्यक्त झालेले असोत. हे विचार आरोग्यदायी नसले, वाईट असले
तर त्यांची आज्ञा पाळून हे शरीर वेगाने रोगाच्या दिशेने वाटचाल करून नाश पावते. तर आनंदी आणि सुंदर विचारांनी आदेश दिला म्हणजे शरीरही सौंदर्याने आणि तारुण्याने नटते. पुढील परिस्थितीप्रमाणेच रोग असोत, व्याधी असोत व आरोग्य दोन्हींचे मूळ विचारातच खोलवर रुजलेले असते. रोगिष्ट विचार रोगिष्ट आजारी शरीरातून व्यक्त होत असतात. हे माहितीच आहे की भीतीचे विचार व्यक्तीला बंदुकीच्या गोळीच्या वेगाने ठार करतात आणि ते आजही हजारो लोकांना ठार करीत आहेत. म्हणून कमी वेगाने का होईना परंतु हमखासपणे जे लोक रोगाच्या भीतीने पछाडलेले असतात त्यांना तो रोग हमखास होतोच. चिंता काळजी एका झटक्यात सगळ्या शरीरातील चैतन्य हिरावून घेते आणि त्यामुळे शरीरातील कोणत्याही रोगाला सहज बळी पडू शकते. म्हणून अशुद्ध विचारांचा परिणाम शरीरावर दिसून आला नाही ना तर त्यांच्यामुळे लवकरच आपली चेतासंस्था प्रभावित होते. बलशाली शुद्ध आणि आनंदी विचार शरीरात नवीन चैतन्य आणि उत्साहाची लाट आणतात. हे शरीर एक अत्यंत नाजूक आणि लवचिक उपकरण असते आणि ते ज्या विचारांनी प्रभावित होते त्याला त्वरेने प्रतिसाद देते. म्हणून आपल्या विचारसरणीच्या सवयी ठराविक विचार करण्याची पद्धत शरीरावर स्वतःची चांगली वाईट छाप सोडत असते. म्हणून लोक जोपर्यंत अशुद्ध मलिन विचार मनात जोपासत राहतात तोपर्यंत त्यांचे रक्त अशुद्ध आणि दूषित विषारी म्हणून राहते. स्वच्छ निर्मळ हृदयामुळे मनात चांगल्या विचारांनी रुंजी घातल्यामुळे जीवन आणि शरीर स्वच्छ राहते. तर अशुद्ध बिघडलेले विचार शरीराला आणि आयुष्यालाही मलिन करून टाकतात. विचार म्हणजे कृती जीवन आणि अभिव्यक्तीचे उगम स्रोत आहे. या स्रोताचे पावित्र्य शुद्धता कायम ठेवा म्हणजे सगळे काही मंगळमय होऊन जाईल. आणि जे लोक आपल्या विचारात परिवर्तन घडून आणत नाहीत त्यांच्यासाठी केवळ आहारात बदल करून काहीच साध्य होणार नाही. कारण मुळात जेव्हा आपले विचार पवित्र आणि शुद्ध असतात तेव्हा आपल्याला अशुद्ध अन्न खाण्याची इच्छा होत नाही. आणि विचार शुद्ध स्वच्छ असले तर आपोआप शुद्ध सवयी लागतात. ज्यांनी आपले विचार बलशाली आणि शुद्ध केले आहेत ते विचारांचे इतरांचे वाईटच चिंतू शकत नाहीत. म्हणून तुम्हाला जर तुमचे शरीर परिपूर्ण व्यवस्थित ठेवायचे असेल तर तुमच्या मनावर लक्ष ठेवा. आणि जर तुम्हाला तुमच्या शरीराला नवपल्लवित करायचे असेल तर तुमच्या मनाला सुंदर बनवा. द्वेष ईर्ष्या नैराश्य उद्वेग मत्सर हे सगळे विकार शरीराचे आरोग्य हिरावून घेऊन त्याला बेडोल बनवतात आणि चेहऱ्यावर उद्वेगाचे भाव आपोआप येत असतात. मग ते वाईट विचार चेहऱ्याला दुर्मुखलेला बनवतात. मनातील दुःख अभिमान आणि मूर्खपणाचे विचार चेहऱ्यावर सुरकुत्या आणतात. आणि मी एका अशा नक्कीच गोष्टीला हे मी सपोर्ट करत नाही आणि या गोष्टी तुम्ही मनावर घेऊ नये. या गोष्टी तुम्ही जर मनावर घेतल्या तर तुमच्या मनावर त्याचा चुकीचा प्रभाव पडतो. म्हणून तुमच्या जीवनात तुमचे विचार कसे आहेत त्यावर सर्व काही गोष्टी या अवलंबून असतात. तुमचे विचार चांगले असतील आणि श्रेष्ठ असतील तर तुम्हाला सर्व काही प्राप्त होण्यास नक्कीच मदत होईल आणि तुम्ही जीवनामध्ये सर्व काही नक्कीच मिळवू शकता. म्हणून याकडे तुम्ही नक्कीच आवर्जून लक्ष दिलं पाहिजे. जोपर्यंत एखादा हेतू विचारांशी जोडला जात नाही ना तोपर्यंत कोणतेही बुद्धिपूर्ण यश सिद्धी प्राप्त होत नाही. बहुतेकांच्या बाबतीत असे घडते की ते त्यांच्या विचारांच्या लाटेला जीवनरूपी सागरात वाहून जाऊ देतात आणि हेतुशून्यता आयुष्यात कोणतेही लक्ष नसणे हा दुर्गुण आहे. ज्यांना आयुष्यात विनाशापासून आणि संकटापासून दूर राहायचे असेल त्याने स्वतःच्या विचारांना असे वाहून भरकटून जाऊ देऊ नये. ज्यांनी आपल्या आयुष्यात एक ध्येय निश्चित केलेले नाही ते सहजपणे किरकोळ चिंता काळज्या भीती त्रास आणि आत्मदयेला बळी पडतात. या सगळ्या भावना दुर्बलता सुचवतात. ही दुर्बलता हेतुपूर्वक केलेल्या गुन्ह्यांप्रमाणे परंतु वेगळ्या मार्गाने माणसाला अपयश असमाधान आणि नुकसानीकडे नेते. कारण सामर्थ्यशाली उन्नत ब्रह्मांडात अशा कमकुवतपणाला अजिबात स्थान नसते. आपण आपल्या उराशी एका योग्य उद्दिष्टाची जोपासना करायला हवी आणि त्यानंतर त्याच्या प्राप्तीसाठी सज्ज व्हायला हवे. ही बाब आपल्या विचारांच्या केंद्रस्थानी असायला हवी. हे उद्दिष्ट आपल्या त्या वेळेच्या स्थितीनुसार एखादी आध्यात्मिक कल्पना असू शकते किंवा एखादी भौतिक वस्तू असू शकते. उद्दिष्ट कोणतेही असो आपण आपल्या विचारांचे बळ एकवटून ते आपण आपल्या नजरेसमोर ठेवलेल्या बाबींवर एकाग्र करायला हवे. या उद्दिष्टाला आपण आपल्या जीवनाचे परमोच्च कर्तव्य समजायला हवे आणि स्वतःला त्याच्या प्राप्तीसाठी वाहून द्यायला हवे. तात्पुरत्या लहरी इच्छा कामना आणि कल्पनांमध्ये स्वतःला भरकुटू देऊ नये. हा स्वयंनियंत्रणाचा आणि विचारांवर लक्ष एकाग्र करण्याचा राजमार्ग असतो. या राजमार्गावरून वाटचाल करीत असताना आपल्यातील दुर्बलतांवर आपण जोपर्यंत मात करत नाही तोपर्यंत अनेकदा आपल्याला हेतू साध्य करण्यात अपयशही येऊ शकते. तरी या सगळ्या प्रयत्नात आपल्या चारित्र्याचे वाढलेले बळ हेच आपल्या खऱ्या यशाचे निर्देशक असते
आणि हे बळच आपल्या भावी शक्तीचा आणि यशाचा आरंभ बिंदू ठरतो. ज्यांना आपल्या आयुष्यात मोठे उद्दिष्ट बाळगण्याची भीती वाटते त्यांनी आपले विचार आणि कर्तृत्व अचूकपणे पार पाडण्यावर केंद्रित करावेत. मग त्यांचे कार्य कितीही कमी महत्त्वाचे वाटत असले तरी हरकत नाही. केवळ असे करूनच आपल्या विचारांना एकत्रित करून त्यावर मनाला एकाग्र करता येते आणि असे केल्याने तो दृढ निर्धार आणि ती ऊर्जा प्राप्त होते की ज्याच्या बळावर आपण कोणतेही उद्दिष्ट प्राप्त करणे सहज शक्य होते. म्हणून स्वतःच्या दुर्बलतांची जाणीव असलेला परंतु ज्याचा या सत्यावर विश्वास आहे की धीर धरून आणि सतत सराव केल्याने बलसंचय नक्कीच करता येतो आणि असा आत्मा स्वतःचा प्रयत्न करू लागतो आणि एका प्रयत्नाला दुसऱ्या प्रयत्नाची जोड देत धीर वाढवत चिकाटी वाढवत बळाला बळ जोडत सतत प्रगती करीत राहतो आणि शेवटी स्वतःला दैवी सामर्थ्य विकसित करतो. म्हणून ज्याप्रमाणे शारीरिकदृष्ट्या कमकुवत असलेली व्यक्ती काळजीपूर्वक आणि चिकाटीने योग्य प्रशिक्षण व्यायाम घेत आपली देहयष्टी बलशाली बनवू शकते, त्याचप्रमाणे कमकुवत विचार करणारी व्यक्ती सतत योग्य विचारसरणीचा सराव करीत स्वतःला बलवान बनवू शकते. जीवनातून हेतुशून्यतेला हद्दपार करणे आणि एखादे उद्दिष्ट निश्चित करण्याचा विचार करू लागणे म्हणजे त्या बलशाली लोकांच्या श्रेणीत प्रवेश करणे आहे. ज्यांना हे समजत असते की अपयश देखील यशाकडे नेणारी पायवाट आहे आणि जे सगळ्या परिस्थितींना आपला दाज बनवतात आणि जे कणखरपणे विचार करतात, निर्भयतेपणे प्रयत्न करतात आणि कुशलतेने यश साध्य करतात. एकदा जीवनातील आपले लक्ष निश्चित केले म्हणजे आपण डावी उजवीकडे न पाहता त्यांच्या प्राप्तीविषयीच्या शंका आणि भीतीला परिश्रमपूर्वक मनातून घालवून द्यायला हवे. कारण हे दोन विघटात्मक आणि घटक असून ते आपल्या प्रयत्नांची पातळी खालवतात. मग आपले प्रयत्न भरकटतात, ते अप्रभावी आणि निरर्थक ठरतात. शंका आणि भीतीच्या विचारांनी ना कधी काही साध्य झाले आहे ना काही साध्य होऊ शकते. ते नेहमी आपल्याला अपयशाकडे नेतात आणि जेव्हा मनात शंका आणि भीतीचे विचार डोकेवर काढू लागतात तेव्हा हेतू ऊर्जा कृती करण्याचे सामर्थ्य आणि सगळे बलशाली विचार काढता पाय घेतात. आपण हे करू शकतो या जाणीवेतून इच्छाशक्ती उदयाला येत असते. शंका आणि भीती या जाणीवेचे या ज्ञानाचे शत्रू आहेत आणि जे लोक त्यांचे समूळ उच्चाटन करण्याऐवजी त्या विचारात मग्न होतात ते पदोपदी आपल्या मार्गात अडथळे उभे करीत असतात. म्हणून ज्यांनी शंका आणि भयभीतपणावर विजय मिळवलाय त्यांनीच अपयशावर विजय नक्कीच मिळवलाय म्हणून असे समजावे. म्हणून त्यांच्या प्रत्येक विचाराला शक्तीचे पाठबळ लाभलेले असते. सगळे अडचणी आणि अडथळ्यांना शूरपणे तोंड दिले जाते आणि त्यांना मार्गातून दूर सारले जाते. असे लोक योग्य वेळ पाहून आपल्या उद्दिष्टांचे बीज पेरतात आणि यथावकाश हे बीज भरभरून बहरायला येते आणि त्याला अशी फळे लागतात जी वेळेच्या आधीच अपरिपक्व असतानाच गळून पडत नाहीत. म्हणून हेतूला निर्भयतेपणे विचारांची जोड लाभते तेव्हा ते विचार सृजनशील बळ बनतात आणि ज्यांना हे कळत असते असे लोक फक्त भरकटणारे विचार आणि क्षणिक भावना संवेदना यांचे गाठोडे बनून राहत नाही. ते यापेक्षा काहीतरी उच्च आणि बलशाली बनण्यास सज्ज असतात. जे हे करतात म्हणजे जे त्यांच्या हेतूला निर्भयतेपणे विचारांची जोड देतात ते सज्ज सतर्क बनतात आणि त्यांच्या बुद्धिमत्तेला त्यांची मानसिक नक्कीच ताकद बनवत असतात. म्हणून विचार उद्दिष्ट प्राप्तीतील आवश्यक घटक आहे आणि तो यश आपल्याला मिळवून देत असतो. म्हणून सगळे यश सगळ्या उद्दिष्टांची प्राप्ती मग ती उद्दिष्ट व्यावसायिक असोत, बौद्धिक असोत व आध्यात्मिक जगताशी निगडीत असोत, ती सगळे निश्चित दिशा दिलेल्या विचारांचे परिणाम नक्कीच असतात. म्हणून तुम्ही जे यश मिळवले आहे आणि जे मिळवण्यात तुम्हाला अपयश आले आहे तो सगळा तुमच्याच विचारांचा थेट परिणाम असतो. या न्यायपूर्ण ब्रह्मांडाच्या व्यवस्थेनुसार समतोल ढासळणे म्हणजे संपूर्ण विनाश ओढवणे असा होतो. अशा ठिकाणी व्यक्तिगत जबाबदारी अमर्यादित असते आणि तुमची दुर्बलता आणि शक्ती, तुमची शुद्धता आणि मलिनता ही सर्वस्वी तुमची असते. ती इतर कोणाचीच नसते. त्यांना तुम्हीच आमंत्रित केलेले असते म्हणून इतर कोणी नव्हे. त्यामुळे साहजिकच त्यात तुम्ही बदल घडवून आणू शकता आणि इतर कोणालाही ते जमणार नाही. तुमची स्थिती ही इतर कोणाची नसून सर्वस्वी तुमचीच असते. तुमचे दुःख, यातना तसेच आनंद आणि सुख तुमच्या अंतरंगापासून उपजत असते आणि तुम्ही जसा विचार करता तसे तुम्ही असता. म्हणून तुम्ही जो विचार सतत कराल तसेच तुम्ही कायम टिकून राहाल. जोपर्यंत दुर्बल मदत घेण्यास इच्छुक असत नाहीत तोपर्यंत शक्तिशाली लोकही त्यांची मदत करू शकत नाही आणि तसे झाले तरी दुर्बलाने स्वप्रयत्नानेच बलवान व्हायला हवे. इतरांमध्ये असलेल्या ज्या ताकदीने त्याचा कौतुक वाटते ती ताकद त्यांनी स्वतःचा प्रयत्न करून प्राप्त करून घ्यायला हवी. केवळ आपणच आपल्या परिस्थितीत बदल घडून आणू शकतो.
दमन करणारा आणि त्याच्या दमनाखाली दबलेले हे दोघेही अजाणता नकळत या प्रक्रियेत एकमेकांना सहकार्य करीत असतात आणि ते एकमेकांना पीडा देत असतात, क्लेश पोहोचवत आहेत आणि असे दिसत असले तरी प्रत्यक्षात ते स्वतःलाच पीडा देत असतात. एका परिपूर्ण ज्ञानालाच हे समजते की दमनाला बळी पडलेल्या दुर्बलतेत आणि बळाचा चुकीचा वापर करणाऱ्या दमनकर्त्यांच्या ताकदीत एकच कायदा नियम कार्य करीत आहे. पण तो म्हणजे परिपूर्ण प्रेमाला दिसून येते की या स्थितीतील दोघेही परस्परांवर यातना लादत आहेत आणि त्यामुळे त्यापैकी कोणीही धिक्कारास पात्र नाही. परिपूर्ण करुणा या दमनकर्त्याला तसेच त्यांच्या दमनाला बळी पडलेल्या दोघांनाही आपल्या बाहुपाशात घेते आणि ज्याने आपल्या दुर्बलतेवर विजय मिळवला आहे आणि आपले सगळे स्वार्थी विचार दूर सारले आहेत असा माणूस या दोघांपैकी एकाच्याही बाजूने नसतो. म्हणजे तो ना शोषणकर्ता असतो ना शोषित असा माणूस मुक्त असतो. म्हणून आपण केवळ आपल्या विचारांना उन्नत करूनच स्वतः उन्नती करू शकतो, विजयी होऊ शकतो आणि यश सिद्धी प्राप्त करू शकतो. आपण आपल्या विचारांना उन्नत करण्याचे नाकारले तर आपण आपले चैतन्य हरवून एक दुर्बल, कंगाल आणि दुःखी व्यक्ती नक्कीच बनून जाऊ. म्हणून आपण काही अगदी ऐहिक गोष्टी सुद्धा मिळवण्यापूर्वी आपल्या विचारांना अत्यंत स्वार्थीपणाच्या आणि अतिभोगासक्तीच्या दरीतून वर नेत त्यांना उन्नत करायला हवे. यशस्वी होण्यासाठी आपल्याला आपल्या संपूर्ण स्वार्थीपणाचा त्याग करायला हवा असे नाही, परंतु त्याच्या आंशिक त्याग करायला हवा. काही प्रमाणात तो सोडायला हवा. जर आपल्यावर सतत उपभोगाच्या विचारांचा प्रभाव पडलेला असेल तर मग आपण ना स्पष्टपणे विचार करू शकू ना पद्धतशीरपणे योजना आखू शकू. आपण आपल्या सुप्त क्षमतांच्या स्रोतांचा शोध घेऊन त्याला विकसित नक्कीच करू शकणार नाही. म्हणून परिणाम असा येईल की आपण हाती घेतलेल्या प्रत्येक उपक्रमात कार्यात अपयशी ठरू आणि आपल्या विचारांवर परिणामकारकपणे नियंत्रण ठेवण्याचा प्रारंभ न केल्यामुळे आपण आपली कामे चोखपणे हाताळून आपल्या जबाबदाऱ्या गंभीरपणे पार पाडण्याच्या स्थितीत असणार नाही. आपण स्वतंत्रपणे कृती करण्यास किंवा एकट्याने उभे राहण्यास पात्र ठरणार नाही, परंतु आपणच निवडलेल्या विचारांच्या मर्यादेत आपण नक्कीच अडकून पडू हे मात्र निश्चित. म्हणून तुम्ही तुमच्यातच अडकून पडू नका. काही प्रमाणात त्याग केल्याशिवाय कोणतीही प्रगती होऊ शकत नाही हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे आणि कोणतेही यश तुम्हाला मिळू शकणारही नाही. म्हणून आपण जितक्या प्रमाणात आपल्या स्वार्थी आणि उपभोगाच्या विचारांवर मात करू आणि आपले मन आपल्या विकासाच्या योजनांवर एकाग्र करू आणि आपला दृढ निर्धार आणि स्वावलंकन हे बळकट करू तितक्याच प्रमाणात आपल्याला आपले ऐहिक यश मिळत असते. म्हणून आपण आपल्या विचारांना जितके उन्नत करू तितके वरच्या दिशेने जाऊ, सदाचारी आणि आदर्शवादी बनू, तितके महान यश आपल्याला साध्य करता येते आणि तितक्याच प्रमाणात आपली सिद्धी चिरंतर आणि कल्याणकारी बनून राहते. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, वरवर पाहता जरी कधी कधी असे दिसत असले तरी हे ब्रह्मांड कधीच हावरटपणाला, अप्रामाणिकपणाला आणि दुष्टतेला झुकते माप देत नाही. ते सदैव प्रामाणिक, उद्दांत आणि सद्गुणांची लोकांची मदत करते. प्रत्येक युगातील सगळ्या महान विभूतींनी हीच गोष्ट वेगवेगळ्या रीतीने आपल्याला सांगितली आहे आणि हे समजून घेऊन त्याची पडताळणी करून घेण्यासाठी आपल्याला सातत्याने स्वतःला सद्गुणी बनवायचे आहे आणि सद्गुणी बनवावेच लागेल आणि त्यासाठी आपल्या विचारांना उच्च पातळीवर आपल्याला नक्कीच न्यावे लागेल. म्हणून ज्ञानाचा शोध घेण्यावर किंवा जीवनातील आणि निसर्गातील सत्यम शिवम समजणं घेण्यावर जेव्हा आपले विचार केंद्रित केले जातात तेव्हा बौद्धिक यश सिद्धी प्राप्त होते आणि काही वेळा असे यश सर्वांशी, गर्वाशी किंवा महत्वाकांक्षी जोडले जाते. परंतु असे यश या गुणधर्मामुळे प्राप्त होत नसते, तर तो आपला दीर्घ आणि कष्टाने केलेल्या प्रयत्नांचा नैसर्गिक परिणाम असतो. आपल्या शुद्ध आणि निस्वार्थी विचारांची ती फलश्रुती असते. पवित्र महत्वाकांक्षांच्या पूर्ततेच्या संगतेच्या रूपात आध्यात्मिक सिद्धी प्राप्त होत असतात आणि जे सतत मनाशी उद्दांत आणि पवित्र विचारांची जोपासना करतात, जे सगळ्या पवित्र, निर्मल आणि निस्वार्थतेचे चिंतन करतात, त्यांचे चरित्र तितक्याच निशंकपणे सुज्ञ आणि उद्दांत बनते आणि जितक्या निश्चितपणे सूर्य मध्यानी पराकाष्ठेची उंची गाठतो आणि चंद्रमा 16 कलांनी विकसित होतो, असे लोक परमसुखाच्या आणि प्रभावाच्या स्थितीला प्राप्त करतात. यश किंवा सिद्धी कोणत्याही प्रकारच्या असल्या तरी असे यश म्हणजे प्रयत्नांच्या शिरावर ठेवलेला मुकुट असतो, विचारांच्या गळ्यात घातलेली विजयमाला असते आणि योग्य दिशेने केलेले विचार, निर्धार आणि आत्मनियंत्रण आणि सदाचारीपणा यांची मदत घेऊन आपण उत्तरोत्तर उन्नती करीत असतो. तर आळशीपणा, स्वतःवर ताबा न ठेवणे आणि वैचारिक गोंधळ यांच्यामुळे आपली अवनती, अधोगती होत असते. आपण या जगात यशाच्या सर्वोच्च शिखरावर जाऊन पोहोचू शकतो आणि आध्यात्मिक प्रांतातील सगळी उदात्त उंची सर करू शकतो,
आणि त्यानंतरही जर आपण उर्मट, स्वार्थी आणि भ्रष्ट विचारांच्या अधीन झालो तर एवढ्या उंचीवरून देखील दुर्बलतेच्या आणि दुःखाच्या खोल गर्तेत घसरून पडू शकतो. केवळ सावध, दक्ष राहूनच योग्य विचारांद्वारे यश मिळवता येते आणि अनेक जण यश मिळवण्याची शाश्वती वाटू लागत असतानाच माघार घेतात आणि वेगाने अपयशाकडे ते जात असतात. म्हणून सगळ्या प्रकारचे यश, सिद्धी, मग ते व्यावसायिक असो किंवा बौद्धिक असो किंवा आध्यात्मिक विश्वातील असो, ते निश्चितच सुनियोजित विचारांच्या परिणामी प्राप्त होत असते आणि त्या सगळ्यांच्या मागे तोच नियम आणि तीच पद्धत कारणीभूत ठरते. फरक एवढा पडतो तो केवळ ध्येयसिद्धीच्या उद्दिष्टाच्या बाबींचा आणि तो आपण नक्की समजून घेतला पाहिजे. तेव्हाच आपल्याला त्यातील आंतरिक ज्ञान होईल आणि आपल्याला सर्व काही समजण्यास मदत होईल. म्हणून ते तुम्ही समजून घेतले तर तुम्हाला जीवनाकडून भरपूर काही शिकायला मिळेल. आणि ज्यांना थोडेफार यश हवे असेल त्यांना थोडाफार त्याग करावा लागतो. त्यांना जास्त यश हवे असेल त्यांना अधिक त्याग करावा लागतो. त्यांना पराकाष्ठेचे यश मिळवायचे असेल त्यांना तेवढ्याच मोठ्या प्रमाणात त्याग हा करावा लागतो. एवढं लक्षात घ्या. म्हणून फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींचं नामजप आणि मंत्र म्हणा. नक्कीच तुम्हाला अनुभव येईल आणि स्वामींची कृपा अशीच तुमच्यावर असो ही स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ लिहा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. धन्यवाद.